मी तर काल ऐकलं मिंदी गँगमध्ये तर 5-6 उमेदवार बदलतात. म्हणजे गद्दारांनी विचार करायला पाहिजे. 40 जे गद्दार आमदार आहेत त्यांनी पण त्यांचं भवितव्य आता काय असणार आहे पुढे हा विचार करणं गरजेचं आहे. पण लोकांनी ठरवलेलं आहे की इंडिया आघाडीसोबत आणि महाविकास आघाडीसोबत उभं राहायचं. उन्मेष पाटील जे आहेत ते आज संजय राऊतांच्या भेटीसाठी या ठिकाणी रवाना झालेले आहेत. कुठेतरी महायुतीमध्ये फाटाफूट जी आहे ती व्हायला पाहिजे. मला वाटतं आपण अनेक असे पुढे वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकच जाल. कारण एक आहे जी चांगली लोक आहेत ते आमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये आम्ही चांगले नीट लोक जे प्रामाणिक राहिलो. निष्ठा आमची महाराष्ट्राशी आहे, निष्ठा आमची देशाची आहे. देशहित आणि महाराष्ट्र हित हेच विचार करून आम्ही कुठेही पुढे चाललेलो आहे. कुठचंही चुकीचं पाऊल न टाकता चाललेलो आहे. कारण आम्ही कुठेही स्वार्थ बघत नाहीये. जे स्वार्थी लोक होते ते एनडीएत गेलेत. मनसेची भूमिका अद्यापर्यंत स्पष्ट झालेली नाही आहे. मनसे किती जागा लढणार काय एकंदरीत बघा याच्यावर मी जास्ती बोलत नाही. पण एक आहे मला वाटतं उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या तिसऱ्या फेज नंतर कदाचित त्यांना सोबत घेतलं जाईल अशी भाजपकडूनच आम्हाला चर्चा ऐकू आलेली आहे. मुख्यमंत्री सुद्धा काल या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायला जानकरांचा त्या ठिकाणी नव्हते. हिंगोली लोकसभेचा उमेदवार बदलवला जातोय. ते मध्ये 5 तास पण गायब होते. ते तुम्हाला माहिती आहे अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला खास करून जात असतात. तर ती आवर्जून शेती करायला गेले असतील. कारण 5 तास काही लोकांना रिंगाळत ठेवलेलं तिथे. नवीन एक नेतृत्व तुमच्या दोघांच्या रूपानं महाराष्ट्रात बघायला मिळेल का आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं? दोन युवा नेतृत्व आशावादी नेतृत्व म्हणून पुढे. बघा आम्ही स्वतःकडे असं काही वेगळं बघत नाही. आम्ही जे आहोत ते आपल्यामधलेच आहोत. ह्याच भूमीतून आहोत, ह्याच मातीतले मुलं आहोत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आमच्यासोबत मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, हे आमचे जे तरुण सगळे मित्र आहेत आणि सगळे मित्र पक्षातले जे तरुण युवा युवती आहेत त्यांना सोबत घेऊन चाललोय. आणि जे वरिष्ठ आहेत त्यांचा देखील आदर करत त्यांना अजून पाठबळ कसं देऊ शकू याच्यावर आमचा विचार चालू असतो आणि काम चालू असतं. रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे की एका उमेदवाराने संविधान बदलण्याच्या संदर्भानं लोकसभेमध्ये बहुमत आहे, राज्यसभेत बहुमत हवंय. हे बघा मी पहिलंच हे सांगितलं होतं. जे महाराष्ट्रातले अध्यक्ष विधानसभेचे राहुल नार्वेकर त्यांनी ट्रायब्युनल म्हणून जे काम केलेलं आहे, जे आमच्या बाबतीत निर्णय दिला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत निर्णय